हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. अतिशय महत्त्वाचा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. जगावर युद्धाचं सावट पसरलेलं आहे आणि हे युद्ध कुठेही थांबण्याचं नाव घेत नाही आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला अग्रस्थानी अमेरिका सुद्धा दिसतो. अमेरिकेने काही जहाजांवर हा हल्ला चढवलेला आहे, हमला केलेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये 3 भारतीय नागरिकांचा किंवा भारतीय खलाशांचा मृत्यू झालेला आहे आणि यामुळे भारतासाठी ही चिंतेची बाब आहे. याच अनुषंगाने भारताने अमेरिकेच्या दूतावासाला समन्स सुद्धा पाठवलेला आहे, चिंता व्यक्त केलेली आहे. आणि नेमका हा डिमार्शे मग काय असतो आणि हे प्रकरण काय आहे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, यावर चर्चा करणार आहोत आणि का महत्वाचं आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. तो जहाजावर हल्ला आणि भारताने डिमार्शे दिला कुणाला? अमेरिकेला, हे सुद्धा आपण बघूया. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक अतिशय महत्वाचं आहे. मुख्य परीक्षेमध्ये आन्सर रायटिंग महत्वाचा घटक असल्यामुळे त्या अनुषंगाने या पुस्तकामध्ये मी सर्व मार्गदर्शन केलेलं आहे. निश्चितच हे पुस्तक तुमचं मुख्य परीक्षेचे मार्क्स वाढून देणारं पुस्तक आहे, तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. चला आता बातमी नेमकी काय आहे तर बघा. युएस स्ट्राईक ऑन ऑइल टँकर्स, म्हणजे जे काही जहाज होते आणि त्यामध्ये जे काही ऑइल टँकर्स होते त्यावर हल्ला केलेला आहे अमेरिकेनं. कारण हे जे जहाज आहे ते इराणकडून तेल वगैरे खरेदी करून घेऊन जात होतं दुसरीकडे, ठीक आहे. सो आणि अमेरिका वर्सेस इराणचा जो काही संघर्ष आहे तो आता तुम्हाला नव्याने सांगायला नको. त्यामध्ये काय की 3 मिसिंग इंडियन्स, म्हणजे एक जे सिटेबेलो नावाचं जहाज होतं त्यामध्ये 24 जे काही क्रू मेंबर्स होते त्यापैकी 3 भारतीय काय म्हणतात खलाशांचा मृत्यू झाल्याची बातमी आता ही कन्फर्म झालेली आहे. या जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताकडून तीव्र निषेध नोंदवण्यात आलेला आहे. अमेरिकेच्या प्रभारी राजदूताला थेट समन्स पाठवलेला आहे आणि भारताने अमेरिकेसाठी नाराजी व्यक्त केलेली आहे, ठीक आहे. सो या पद्धतीची बातमी आहे. असे अनेक जहाज आपल्याला समुद्रात उतरलेल्या दिसतात जे व्यापारी जहाज असतात आणि या व्यापारी जहाजांवर हल्ला करणं अमेरिकेचं हे कितपत योग्य आहे आणि या अनुषंगाने सुद्धा एक कन्सर्न त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आता बघा नेमकं प्रकरण काय आहे तर एक एमटी सेटेबेलो नावाचं जहाज आहे. तर हे व्यापारी जहाज आहे आणि जे ओमानच्या किनाऱ्याजवळ थांबलेलं होतं त्यावर तो हल्ला झालेला आहे, ठीक आहे. सो ओमानचा किनारा नेमका कुठे येतो आणि हा वाद कुठे सुरू आहे हे सुद्धा मी तुम्हाला समोर मॅप मध्ये दाखवणारच आहे. पण याची मुख्य तथ्य काय तर जहाज पलाऊ ध्वजाखाली नोंदणी करण्यात आलेलं होतं. म्हणजे अर्थात हे जहाज भारताचं नव्हतं. कुठलं? हे जे सेटेबेलो नावाचं आहे पलाऊ ध्वजाखाली होतं. पलाऊ म्हणजे पलाऊ एक आपल्याला काय म्हणतात बेट समूह म्हणता येईल, ठीक आहे. सो या बेट समूहाचा जो ध्वज होता त्या जहाजावर लावलेला होता, पण त्यामध्ये जे खलाशी होते ते भारतीय होते. या अनुषंगाने मग आपल्यासाठी महत्वाचं आहे 24 भारतीय खलाशी होते, ठीक आहे. आणि ही जी घटना आहे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज जवळ घडलेली आहे. आता स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज तुम्हाला नव्याने सांगायला नको, कारण सगळं जे भूराजकीय तणाव आहे तो स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज जवळच आपल्याला पाहायला मिळतो. तिथून जे जहाजाची ने आण आहे किंवा तिथून जे ऑइल आपण इम्पोर्ट करतो किंवा वेगवेगळ्या देशामध्ये तिथून ऑइल येत असतं. सो इराणकडे तो स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज असल्यामुळे किंवा त्याचा तिथे दबाव असल्यामुळे अमेरिका सुद्धा इराणच्या विरुद्ध आपल्याला संघर्ष करताना दिसतो आणि मग त्याच अनुषंगाने तिथे हा हमला झालेला आहे. त्यानंतर काय की भारतीय ध्वज नसतानाही भारतीय नागरिक जहाजावर असल्यामुळे भारतासाठी महत्वाचा एक सुरक्षा विषय बनलेला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तो कन्सर्न आपल्यासाठी आहे. जवळपास 3 लाख भारतीय, किती? 3 लाख भारतीय हे या काय म्हणतात समुद्राशी आपल्याला जुडलेले दिसून येतात किंवा या व्यापारासंबंधित इतके खलाशी आपल्याला हा नंबर दिसून येतो. 3 लाखांचा हा आकडा आहे आणि म्हणून भारतीय नागरिक असणं आणि त्यामध्ये त्यांचा जर मृत्यू होत असेल तर भारतासाठी चिंतेची बाब आहे. आता मी जे या पलाऊ ध्वजाबद्दल बोलत होतो, सो हे या ध्वजाखाली मॅक्झिमम आपल्याला का दिसतात? कारण यांना बरेचसे कन्सेशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सो अनेक देश हे पलाऊ ध्वजाखाली यांचा आपला काय करत असतात, या जहाजांमार्फत व्यापार करताना आपल्याला दिसून येतात किंवा व्यापारी जहाज हे समुद्रात उतरवलेली दिसून येतात, ठीक आहे. सो आय होप तुमच्या हे लक्षामध्ये आलेलं असेल. मग आता ज्या प्रवाशांचा मृत्यू खलाशांचा जो मृत्यू झालेला आहे ज्यामध्ये 3 भारतीय खलाशी होते, सो यामुळे काय झालंय की भारताने अमेरिकेच्या दूतावासाला डिमार्शे दिलेला आहे. आता हा डिमार्शे म्हणजे नेमकं काय तर एखाद्या देशाविरुद्ध आपण जर औपचारिक नाराजी व्यक्त केली, ठीक आहे, आणि त्यांचा राजनैतिक जर निषेध केला याला आपण डिमार्शे म्हणतो किंवा एक समन्स आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. सो या अनुषंगाने मग भारताने नाराजी व्यक्त केलेली आहे, ठीक आहे. भारताने अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याला बोलवून हा डिमार्शे दिलेला आहे. त्यानंतर काय आता भारताची ही चिंता काय तर भारतीय खलाशांची सुरक्षा. म्हणजे जरी ते जहाज भारताचं नसलं पण
त्यामधले खलाशी भारतीय असल्यामुळे त्यांची काळजी घेणं हे भारताच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि भारताची ती प्रायोरिटी सुद्धा असायला पाहिजे. समुद्री मार्गांची सुरक्षितता म्हणजे तिथे जरी आपल्याला एक तणाव दिसून येत असला गल्फ ऑफ ओमान जवळ, तरी पण आपल्या भारतामध्ये जो काय म्हणतात क्रूड ऑइल होतं ते सुद्धा आपल्याला त्याच मार्गाने बोलावं लागतं. सो तो मार्ग शांततेचा असणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि प्रदेशातील जो वाढता तणाव आहे तो सुद्धा कुठेतरी झाला पाहिजे आणि त्या अनुषंगाने भारताची काय भूमिका आहे आणि भारतासाठी काय चिंता आहे, सो या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. भारत आता जागतिक स्तरावर आपल्या नागरिकांच्या सुरक्षतेबाबत अधिक सक्रिय भूमिका घेताना दिसून येत आहे. सो या पद्धतीचं आवर स्टेटमेंट ऑन द अटॅक ऑन कमर्शियल वेसल्स ऑफ द कोस्ट ऑफ ओमान अशा पद्धतीचं स्टेटमेंट आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून केलेलं आहे. ठीक आहे. सो ही भारताची प्रतिक्रिया राहिलेली आहे. आता बघा, हे जहाज भारतीय नव्हते, मग भारत का पुढे आलेला आहे जे मी तुम्हाला वारंवार सांगतो. जगातील सुमारे 10% समुद्र कर्मचारी भारतीय आहेत. जवळपास जो मी तुम्हाला हा 3 लाखाचा जो आकडा सांगितलेला आहे. ठीक आहे. सो हा खूप मोठा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि मग यांच्या सुरक्षिततेची चिंता करणं हे भारतीय दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. हजारो भारतीय विविध देशांच्या जहाजावर काम करत असतात. भारतीय खलाशी जागतिक व्यापार व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग आहे आणि आजच्या जागतिकीकरणाच्या युगात भारताची जबाबदारी केवळ भारतीय सीमापुरतं मर्यादित राहिलेली नाही. कारण जगाचं काय झालेलं आहे म्हणजे जो ग्लोबलायझेशन झालेला आहे तो सर्व गोष्टी एकमेकांशी कनेक्ट आहे. जेव्हा भारतीय नागरिक परदेशी जहाजांवर, परदेशी कंपन्यांमध्ये किंवा जगाच्या कोणत्याही भागात कार्यरत असतात तेव्हा त्यांची सुरक्षा ही भारताने घेणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने मग भारतासाठी हा एक काय आहे, भारत हा एक पुढे आलेला आहे. परराष्ट्र धोरणाच्या अतिशय महत्वाचा हा भाग आहे. म्हणजे जर आपण अमेरिकेविरुद्ध किंवा अमेरिकेबद्दल जर आपण नाराजी व्यक्त केलेली नाही तर मग आपलं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीचा आहे, जगासमोर काय मेसेज जाईल हे सुद्धा आपल्यासाठी महत्वाचं आहे. एमटी सेटेबेलो प्रकरणातून भारताने एक स्पष्ट संदेश दिलेला आहे. स्पष्ट संदेश काय, जहाज कोणत्या देशाचे आहे हा मुद्दा दुय्यम आहे. त्यावर काम करणारे भारतीय नागरिक असल्यामुळे हा आमच्या सुरक्षिततेसाठी एक महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. सो या अनुषंगाने मग भारत पुढे आलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. आता बघा, हा तो मॅप आहे आणि या मॅपमध्ये कुठे आहे, हा जो दिसतो हा इथे ओमान दिसतो आपल्याला. ठीक आहे. हा जो इथे आहे हे आहे आपलं स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज. ठीक आहे. आणि इथून या जहाजांची एवान जावान होत असते आणि इथे जे काही उभे असलेले जहाज होते या जहाजांवर मग या ठिकाणी मध्ये अमेरिकेने हल्ला केलेला आहे. बघा, अमेरिका आहे कुठे, इथे, आणि अमेरिकाचे जे काही सैनिक आहेत ते इथे हल्ला करतात. ठीक आहे. सो आय होप की तुमच्या हा मॅप लक्षात आलेला असेल आणि कुठं हा एकूणच तणाव सुरू आहे. सो हा भाग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. ठीक आहे. आता बघा, आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, जो भारतीयाचा एक कन्सर्न आहे तो तर आहेच, पण स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज जगाच्या दृष्टिकोनातून का महत्वाचा आहे, तो हा जगातील सर्वात महत्वाचा एक समुद्र मार्ग आहे, समुद्री मार्गांपैकी एक आहे. आता हा आपल्याला इकडे इराण दिसतो, इकडे हा ओमान दिसतो आणि याच्या आजूबाजूने जे आहे ते आपल्याला जहाज दिसून येत होते ज्यावर हल्ला झालेला आहे. आणि हा जो इथला पॅसेज दिसतो हा आहे स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज. ठीक आहे. इकडे जर आपण पाहिलं तर हा अरेबियन सी आहे, हा इकडला गल्फ ऑफ ओमान आहे आणि हा जो आहे हा पर्शियन गल्फ आहे. प्रश्न जर विचारला की स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज कोणत्या दोन गल्फना कनेक्ट करतो, सो पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान हे आपल्याला उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, महत्व काय, जगातील सुमारे 20% तेल पुरवठा याच मार्गातून होतो. म्हणजे जे काही जगाचा पुरवठा आहे, तेलाचा पुरवठा, याच्यासाठी हा एक महत्वाचा पॉइंट आपल्याला दिसून येतो. मध्य पूर्वेतील तेल निर्यात याच मार्गावर अवलंबून आहे आणि अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने हे एक प्रमुख केंद्र बनलेलं आहे. म्हणजे इथं जर काही प्रॉब्लेम झाला तर याचा परिणाम अख्ख्या जगावर होताना दिसून येतो. आणि महत्वाचं म्हणजे ज्या काही तेलाच्या किमती आहे किंवा जो काही इम्पोर्ट करण्यासाठी जो खर्च आहे आपल्याला, त्यामध्ये सुद्धा मग आपल्याला वाढ झालेली दिसून येते. एकूणच मग या अनुषंगाने हा स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज अतिशय जास्त महत्वाचा आहे. आय होप हा टॉपिक तुम्हाला समजला असेल. तुम्हाला काय वाटतं, तुमचं यावर मत काय आहे? अमेरिकेने जो हल्ला चढवलेला आहे, भारताने कशा पद्धतीने त्याला अजून उत्तर द्यायला पाहिजे, तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न ठेवलेला आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज कोणत्या दोन जलक्षेत्रांना जोडतो, हे तुम्ही मला त्याचं उत्तर कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी ती अवेलेबल आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी, बेसिक टू ऍडव्हान्स, एनसीईआरटी कव्हरेज,
त्यानंतर काय आहे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीओके अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप या बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे. तुम्हाला काय करायचंय, माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि या बॅचवर भरघोस डिस्काउंट मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुमच्या जर काही क्वेरीज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला काही गायडन्स हवं असेल, निसंकोचपणे मला कॉन्टॅक्ट करू शकता. एवढ्याचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. गुगल प्ले आणि ऍप स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये आहे नोट्स, अँड स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजून बरंच काही. हा QR कोड स्कॅन करायचा आहे, एव्हन टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. तिथे तुम्हाला सर्व PDF अवेलेबल होतील आणि अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर आणि वेबसाईट सुद्धा देत आहे. निश्चितच तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.